हिमाचल प्रदेश येथून कोडिनयुक्त अंमली पदार्थांचा समावेश असलेल्या कप सिरपच्या बाटल्यांची विक्री करण्याची साखळी असून ही साखळी महाराष्ट्रात तसेच भिवंडीमध्ये कोणत्या वितरकांच्या माध्यमातून विक्री करत होती, स्थानिक पातळीवर यामध्ये कोणाकोणाचा हात आहे याचा छडा या गुन्ह्याच्या तपासादरम्यान करण्यात येणार असल्याची माहिती ठाणे शहर पोलीस उपायुक्त अमरसिंह जाधव यांनी पत्रकार परिषदेत दिली आहे। कोडिन फॉस्फेट नावाचे अंमली पेय असलेले द्रव्य मिसळून तयार करण्यात आलेले आणि बेकायदेशीरपणे विक्रीसाठी आणणाऱ्या गुंगीकारक औषधांच्या साठ्यासह 5 आरोपींना अटक करण्यात आली। आरोपींकडून ओनेरेक्स कंपनीचे कोडिनयुक्त कप सिरपच्या एकूण 17,640 बॉटल्स, एक स्विफ्ट डिझायर कार आणि 12 लाख रुपये किमतीचा टाटा कंपनीचा ट्रक हस्तगत करण्यात भिवंडी मालमत्ता गुन्हे शाखेला यश आलं असल्याची माहिती ठाणे पोलीस उपायुक्त अमरसिंह जाधव यांनी पत्रकार परिषदेत दिली आहे। भिवंडी येथील ओवळी गावापाशी एक स्विफ्ट डिझायर कार बेकायदेशीरपणे कोडिनयुक्त गुंगीचे औषध विक्रीसाठी येत असल्याची खबर भिवंडी मालमत्ता कक्षेला मिळाली। त्यानुसार सापळा रचला असता गाडी चालकासह 4 आरोपी 4 बॉक्समध्ये 480 बॉटल्स घेऊन जात असल्याचं वरिष्ठ पोलीस निरीक्षक गोरखनाथ घागरे यांच्या पथकास आढळून आले। या गुन्ह्याचा अधिक तपास करत असताना चेंबूर येथील कुंभारवाडा या ठिकाणी आरोपी इक्बाल शेख याने गोडाऊनमध्ये विनापरवाना बेकायदेशीर विक्रीसाठी आणलेल्या कोडिनयुक्त कप सिरपच्या 17,160 बॉटल्स आढळून आल्या असून एकूण 17,640 गुंगीकारक औषधांच्या बाटल्यांसह 12 लाख रुपये किमतीचा टाटा कंपनीचा ट्रक हस्तगत करण्यात आला असल्याची माहिती उपायुक्त अमरसिंह जाधव यांनी दिली आहे। गुन्हे शाखेच्या मालमत्ता कक्षाचे पोलीस अधिकारी वरिष्ठ पोलीस निरीक्षक गोरखनाथ घागरे, API महाजन आणि त्यांची टीम ACP श्री डोंगरे यांच्या मार्गदर्शनामध्ये 31 जानेवारी रोजी भिवंडीच्या हद्दीमध्ये नारपोली पोलीस स्टेशनच्या हद्दीमध्ये एक संशयित स्विफ्ट डिझायर कार पकडली। त्या कारमध्ये 4 इसम आणि 4 बॉक्स होते। त्या बॉक्समध्ये बेकायदा विक्रीसाठी किंवा जे नियमबाह्य विक्रीसाठी औषधाच्या बॉटल्स होत्या, कप सिरपच्या बॉटल होत्या। ते ऑनरेक्स कंपनीचं कप सिरप आहे, ज्याच्यामध्ये कोडिन फॉस्फेट नावाचं केमिकल असतं जे नशेसाठी त्याचा वापर केला जातो किंवा अंमली पदार्थ किंवा अंमली पेय म्हणून त्याचा वापर केला जातो। ते ताब्यात घेतलं। त्यानंतर त्या अनुषंगाने NDPS कायद्याने गुन्हा दाखल केला। त्या गुन्ह्याच्या तपासामध्ये चेंबूर येथून आमच्या टीमने इक्बाल शेख यास अटक करून आणखी त्याच्या ताब्यात असलेला त्याच्या गोडाऊनमध्ये असलेला मुद्देमाल त्यामध्ये जप्त केला। एकूण मुद्देमाल 147 बॉक्स, ज्याच्यामध्ये 17,640 ऑनरेक्स कप सिरपच्या बॉटल, ज्याची किंमत सुमारे 31,75,000 इतकी आहे। त्या अनुषंगानं मालमत्ता कक्षेचे अधिकारी अधिक तपास करत आहेत। या गुन्ह्यामध्ये सदरचं ऑनरेक्स कप सिरप हे हिमाचल प्रदेश येथील एका कंपनीमध्ये बनलेलं आहे। तेथून त्याचा जो डिस्ट्रीब्युशन आहे किंवा जे त्याचं वितरण आहे ते वितरण बेकायदेशीरपणे कुणी केलं, ते बनारस मार्गे किंवा उत्तर प्रदेशच्या राज्यामधून आपल्याकडे भिवंडीपर्यंत आलं, त्याचं वितरण कोणी केलं, त्या वितरणामध्ये कोण समावेश आहे, आणखी किती आरोपींचा समावेश आहे, या अनुषंगानं आम्ही अधिक तपास करत आहे। सदरच्या गुन्ह्यामध्ये अद्यापर्यंत 5 आरोपींना अटक केलेली आहे। त्याच्यामध्ये दिलीप पाल हा ट्रक ड्रायव्हर होता, त्याच्यासोबत ज्योती प्रकाश, दिनेश सिंग, श्याम सुंदर आणि इक्बाल शेख असे एकूण 5 आरोपी अटक केलेले आहेत। अजून यामध्ये कोण आरोपी निष्पन्न होतात का याचा अधिक तपास आम्ही करत आहे। सर, ह्याची किंमत का असणाऱ्या आणि आज पाहायला गेलं मोठ्या पार्टीमध्ये देखील त्याचं सेवन केलं जाऊ शकतं आणि किती मोठं रॅकेट असू शकतं? हे जे ऑनरेक्स कंपनीचं कप सिरप आहे याच्यामध्ये कोडिन फॉस्फेट नावाचा द्रव्य असतो। याची आता जप्त मुद्देमालाची किंमत अंदाजे 31,75,000 इतकी आहे। या साखळीमध्ये जसं मी सांगितल्याप्रमाणे हिमाचल प्रदेशपासून महाराष्ट्रापर्यंत किंवा आपल्या भिवंडीपर्यंत कोण याच्यामध्ये अजून आरोपी सामील आहेत, त्याचं वितरण कंपनीतून बेकायदेशीरपणे कुणाकडे होतं, त्याचं कोण डिस्ट्रीब्युटर आहे, क्लिअरिंग अँड फॉरवर्डिंग एजंट त्याचं कोण आहे आणि स्थानिक स्तरावर किंवा लोकल स्तरावर त्याचं कोण वितरण करतं याचा आम्ही अधिक तपास करतो। सर, हे कोणाला वितरित करण्यासाठी आणलं होतं किंवा यापूर्वी कोणाला वितरित केलेलं आहे का? आता जे आपल्याकडे 5 आरोपी ताब्यात आहेत त्याच्यामध्ये या आरोपींचं आतापर्यंत एकंदरीत प्राथमिक चौकशीमध्ये किंवा प्राथमिक तपासामध्ये
सदरचे आरोपी हे एक ट्रे किंवा एक छोटा कंटेनरच्या माध्यमातून हे स्थानिक बाजारामध्ये किंवा लोकल मार्केटमध्ये त्याची विक्री करतात. सदरचं पेय हे मादक द्रव्य किंवा अंमली पदार्थ म्हणून त्याचा वापर केला जातो. सर, लहान मुलांना जर किती लोक त्या अनुषंगाने देखील आम्ही तपास करत आहे की याची अधिकृतता किती आहे किंवा व्हॅलिडिटी किती आहे. हे सदरचं औषध हे फूड अँड ड्रग जे डिपार्टमेंट आहे त्यांच्याकडून देखील आम्ही खात्री करत आहे की हे अधिकृतपणे विक्री याची केली जाते का किंवा डॉक्टरांच्या वैद्यकीय अधिकाऱ्यांच्या सल्ल्यानुसार प्रिस्क्रिप्शननुसार याची कुठे विक्री केली जाते या अनुषंगाने तपास करतो. आरोपींचा काय बॅकग्राऊंड त्याबद्दल देखील आम्ही अधिक तपास करत आहे. 4 आरोपी हे उत्तर प्रदेश बिहार राज्यातील आहेत आणि एक आरोपी जो आहे इक्बाल शेख हा इथं मुंबईत राहणारा आहे. त्या अनुषंगाने आरोपींवर यापूर्वी काही गुन्हे दाखल आहेत का किंवा NDPS कायद्यानं काही गुन्हे दाखल आहेत त्याचा अधिक तपास आम्ही करतो.